अमेरिका इराण युद्धामुळे गॅसचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जो आहे तो निर्माण झालेला आहे आणि त्याचा फटका जो आहे तो सोलापुरातील रिक्षा चालकांना देखील बसताना पाहायला मिळतो। खरं तर सोलापूर शहरातील ॲटो LPG पंप जे आहेत ते सर्वच ठिकाणी बंद असल्याचं पाहायला मिळतं। मात्र सोलापुरातील जोये सोलापूर परिसरामध्ये या ठिकाणी एका कंपनीचा ॲटो LPG गॅस पंप जो आहे तो सुरू असल्याचं पाहायला मिळतं आणि हा एकमेव पंप सुरू असल्यामुळे आपण पाहतोय खरं तर ज्या गॅसवर रिक्षा आहेत त्या रिक्षांची जवळपास 1 किलोमीटरपर्यंत भली मोठी रांग जी आहे ती लागलेली आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीला देखील अडथळा निर्माण होत असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। मात्र दुसरीकडे ॲटो LPG गॅस जो आहे त्याचे दर देखील वाढलेले पाहायला मिळत आहेत, त्यामुळे रिक्षा चालकांना देखील व्यवसायावर याचा फटका बसल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण आता आहोत जोये सोलापुरातील या कंपनीच्या गॅस पंपावरती आणि आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रांगा देखील लागलेल्या आहेत, तर दुसरीकडे सलग हे पंप जे आहेत ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि याचा फटका नक्की रिक्षा चालकांना कसा बसतोय हे देखील आपण पाहूयात। चाचा, काय परिस्थिती आहे ॲटो गॅसची तुमच्या? काय सध्या आमच्या ॲटो गॅसची सध्याची परिस्थिती लय बिकट आहे आणि हे पंप गो गॅस चालू आहे म्हणून एवढं तर गॅस मिळायला लागलं आहे रिक्षावाल्यांना। दुसरे बाकीचे पंप जे आहेत ना, नई जिंदगीचे म्हणा, अशोक चौकचं म्हणा, LPG गॅस पूर्ण बंद आहे। गॅसचा तुटवडा भरपूर चालू आहे आणि रिक्षावाल्याची भरपूर हाल व्हायला। आता आम्ही 2 तास उभारून नंबर लागता आलेलो आहे। सकाळ तिथे गेल्यावर धंदा कधी करायचा? कधी धंदा करायचा, कधी घरी जायचं, कधी जेवायचं, काय करायचं बघा। दर काय परिस्थिती आहे? दरामध्ये काय फरक पडलाय का? दर पण जास्त आहे की, दर पण वाढलेलं आहे। रिक्षावाल्याला परवडण्यासारखं झालेलं दर। आधी किती होता आणि आता किती आहे? आधी 52 रुपये 60च्या आत होता, आता 83 रुपये आहे। आणि पॅसेंजर म्हणलं तर भाडं वाढून द्या म्हणलं तर भाडं वाढून द्यायला तयार नाही। 20 सीट असले तर 10 रुपये घ्या म्हणायला लागलं। कसं परवडणार रिक्षावाल्याला? रिक्षावाल्यांची बिकट परिस्थिती लई बिकट आहे आणि भरपूर हाल व्हायला लागलं रिक्षावाल्यांचं। आपण पाहतोय खरं तर गॅसच्या दरामध्ये वाढ झालेली आहे। जवळपास 30 ते 35 रुपयांनी गॅस गेल्या 8 ते 10 दिवसांमध्ये वाढलेला आहे। तर दुसरीकडे रिक्षा चालकांना प्रवासी भाडे देखील परवडत नसल्याचं काय साधारणपणे दर कशामुळे वाढलेले आहेत आणि काय परिस्थिती आहे? तुमचा पंप एकमेव चालू आहे, काय वेळ असते तुमच्या पंपाची चालू असण्याच्या पहिला गॅस तर इकडं कोणी पण दिसत नव्हते। आता की चालू झाल्यापासून तर लाईन लागली। पहिला इथं कुत्रं पण फिरकत नव्हतं, तेव्हा आम्ही 100ला 25चं गॅस फ्री देत होतो। आता 100चं 25 फ्री देतानाही कोणी पण नसायचे। आता ऑल इंडियामध्ये गॅस नसल्यामुळं फक्त सोलापूरमध्येच फक्त आपल्या कंपनीत गॅस भेटत आहे, बाकी दुसरीकडे कुठं पण नाही। आपल्या सोलापुरात कंपनीचे 3 पंप आहेत, एक बोरामणी नाक्याला, एक अक्कलकोट रोडला आहे, बाकी कुठंच पंप चालू नाही, बाकीकडे गॅस कुठेही भेटत नाही। पूर्वी साधारणपणे हे युद्धाची परिस्थिती निर्माण होण्याच्या आधी तुमचे दर काय होते आणि आताचे दर काय आहे? पहिल्याचे 55 असा रेट होता, तेव्हा 100ला आम्ही 25 रुपये देत होतो एक्स्ट्रा गॅस। म्हणजे तेव्हा 25चा गॅस एक्स्ट्रा देताना काय तर 47 रुपयांनी रेट होता तेव्हा, म्हणजे भेटत होता। म्हणजे गॅसवाल्यांना जरा आमच्यापासून सहारा मिळत होता, जरा रेट कमी होता। बाकीच्या पंपावर 55, 59, 60 रेट होता। आता आपल्या पंपावर 52 रेटने वरनं 25 रुपये ऑफर होता 100ने, कंपनीने केलता तेवढा। आता 85 रुपये झाले तरी आता 84.95 पॉईंट झालं आहे, ते आता कंपनीकडून वाढलं आहे रेट। किती ते किती पंप तुमचा चालू असते? आता सकाळी 7:30 ते 10:30 असतंय, आता जरा लोड पडल्यामुळे लवकर बंद करायला 10 ते 9:30 पर्यंत। आपण पाहतोय खरं तर मोठ्या प्रमाणात या एकमेव LPG गॅस पंप जो आहे जो रिक्षासाठी भरला जातो तो एकमेव पंप सोलापूर शहरामध्ये सुरू आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात रिक्षांच्या आता रांगा लागलेल्याच आहेत। त्याचबरोबरीनं या गॅसचे दरसुद्धा काही प्रमाणात वाढल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामॅन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TVN मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।